नागपुरातील हिंसाचारावेळी पोलिसांनी 378 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 378 अश्रुधुराच्या नळकांड्या त्या ठिकाणी फोडण्यात आल्यात। खरं तर आपण पाहिलं या हिंसाचारामध्ये अनेक पोलिसांवरती सुद्धा हल्ले झाले, पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा हल्ले झालेले। आणि त्यानंतर सोमवारी रात्री नागपूर शहरातील महाल चिटणीस पार्क चौकात सोबतच भालदारपुरा हंसापूर या भागात हिंसाचार आणि जाळपोळीची घटना झाली होती। यावेळी जमावाला थांबवण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय हिंसाचार झाला, मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवरती थेट हल्ले झाले, काही पोलीस अधिकारी जखमी झाले आणि त्याच दरम्यान ही परिस्थिती हाताळण्यासाठी बऱ्याच वेळा पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। काय सांगशील सविस्तर याबाबत, कारण 378 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचं स्पष्ट झालं। नक्कीच कारण ज्याप्रमाणे हिंसाचार उफाळलेला होता, जवळपास 8:15 ते 8:30च्या दरम्यान दगडफेकीला सुरुवात झालेली होती। सोमवारी रात्रीची ही घटना होती। पोलीस बंदोबस्त इथे अगोदर दुपारपासूनच तैनात करण्यात आलेला होता, मात्र त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमकही बोलवण्यात आली होती, ज्यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य राखीव पोलीस दल असेल, RCP असेल म्हणजे रायट कंट्रोल पोलीस असतील, अशा विविध प्रकारच्या पोलिसांच्या विभागातील जे कर्मचारी आहेत ते बोलवण्यात आलेले होते। आणि पोलिसांनी जो जमाव होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री सुरू होती, पोलिसांवर दगडफेक सुरू होती, त्याचबरोबर वाहने जाळण्यात आलेली होती। आणि या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी त्यावेळी 378 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आलेली आहे। यावरून या जो हिंसाचार झाला किंवा जो दगडफेक आणि जी काही जाळपोळीची घटना झाली ती किती भयावह होती हे आपल्याला लक्षात येतं की पोलिसांनी नियंत्रण मिळवण्यासाठी घटनेवर संपूर्णपणे 378 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या होत्या। आणि या प्रकरणात जर पुढची अपडेट जर सांगावी लागेल तर आतापर्यंत जवळपास 105 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यामध्ये 10 अल्पवयीनांचा देखील समावेश आहे। अनेकांना MCR देखील मध्ये पाठवण्यात आलेलं, म्हणजे न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। तर काही जणांना जे आहे ते आता पोलीस कठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सायबर पोलीस वेगवेगळ्या भागांनी तपास करत आहेत, गुन्हे शाखा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची घडामोड अशी म्हणावी लागेल की MDP म्हणजे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा जो कार्यकारी अध्यक्ष आहे हमीद इंजिनियर, याला देखील पोलिसांनी आता अटक केलेली आहे। आणि तोच मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा जो शहराध्यक्ष होता मोहम्मद शमीम फहीम खान, याला देखील पोलिसांनी अगोदरच अटक केलेली आहे। त्यानंतर एक यूट्यूबर आहे, त्याला देखील अटक केलेली आहे। एकूणच पाहता आता पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास करणे सुरू केलेले आहे, ओळख पटवणं सुरू आहे CCTVच्या माध्यमातून। आणि उपस्थित जे काही नागरिक होते किंवा ज्यांना ताब्यात घेतले त्यांच्या माहितीच्या आधारे आता पुन्हा ही अटक करण्यात येत आहे। त्याचबरोबर 1000हून अधिक संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी आपल्या FIR मध्ये दाखल केलेले आहेत। त्यानुसार आता पोलीस दररोज काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून नंतर अटक सत्र राबवत आहेत। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।